पवार कुटुंबियांची सहयोग निवासस्थानी बैठक संपन्न। बैठकीला शरद पवार, योगेंद्र पवार उपस्थित होते। अजित पवार यांच्या निधनानंतर आज सांत्वन भेटीचा शेवटचा दिवस। सांत्वन भेटीसाठी आजही संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित। पवारांसारखा नेता दिल्लीमध्ये असणं गरजेचं। पवारांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची महाविकास आघाडीमध्ये ताकद। आमच्याकडे पवारांना निवडून आणण्याइतका मतांचा कोटा। संजय राऊतांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार। राज्यसभेवर पुन्हा जाण्यासाठी 36 आमदार हवेत। मात्र पवारांकडे केवळ 10 आमदार। तर 2 एप्रिलला पार्थ पवार की शरद पवार राज्यसभेवर जाणार याकडे लक्ष। पवार मोठे नेते, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरती पटोलेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी चौकशी। अजितदारांच्या प्रवासाच्या नियोजनाबाबत चौकशी केली। 28 जानेवारीच्या अजित पवारांच्या दौऱ्यासह प्रवासाचं नियोजन कसं आणि कुणी केलं होतं याबाबत देखील चौकशी। विमान दुर्घटनेप्रकरणी अजितदारांचे ओएसडी अनिल ढिकलेंचाही जबाब नोंदवला जाणार। याआधी दादांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांचा जबाब नोंदवला गेला। पुणे सीआयडीकडनं विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू। जानेवारी 2025 पासून 377 विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झाला। तांत्रिक बिघाड झालेली विमानं ही देशातील विविध नियमित विमान कंपन्यांची। तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची लोकसभेत माहिती। अजित पवारांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे। दादांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। नाना पटोलेंकडनं घातपाताची शंका व्यक्त। दुःखद घटनेनंतर लवकर शपथविधी होणं लोकांना आवडलेलं नाही। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरनं संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांकडे काही असेल तर 9 तारखेपर्यंत वाट पाहिली पाहिजे, शिरसाट यांची प्रतिक्रिया। सपकाळ विरोधी पक्षात आहेत म्हणून असं वक्तव्य करतायत। चौकशी सुरू आहे, क्लीन चिट मिळण्याचा प्रश्नच येत नाही, पंकज भोयर यांचं वक्तव्य। अमरावतीत महापौर पदासाठी एमआयएमचा भाजपला पाठिंबा। अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर। तर भाजपला एमआयएमच्या बडनेरामधील नगरसेवक मीरा कांबळेंचा पाठिंबा। अमरावतीत भाजप युवा स्वाभिमान तर शिंदेची शिवसेना आणि एनसीपी एकत्र। कोल्हापुरात महायुतीच्या रुपाराणी निकम महापौरपदी। भाजपच्या रुपाराणी निकम यांना 46 मतं, काँग्रेसच्या सचिन शेंडेंना 35 मतं मिळाली। नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं। शिंदेची सत्तेत सहभागी होण्याची भूमिका। नाशिकमध्ये भाजप महापौर झाल्यानंतर गिरीश महाजन यांचं वक्तव्य। शिंदेच्या शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी विराजमान होणार। विलास शिंदे महापालिकेत दाखल होताच भाऊ हरीश शिंदे यांच्या गळ्यात पडून भाऊक उपमहापौर होणारे विलास शिंदे यांना अश्रू अनावर। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचा महापौर तर शिंदेच्या शिवसेनेचा उपमहापौर असणार। समीर राजूरकर यांची महापौरपदी निवड। तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ हे देखील शर्यतीत असताना त्र्यंबक तुपेंनी अर्ज घेतल्यामुळे नवीन पेच। अहिल्यानगर महापालिकेत पहिल्याच दिवशी भाजप नगरसेवकांना आयुक्तांना धारेवर धरलं। सभेच्या वेळी रेकॉर्ड केलेलं राष्ट्रगीत लावल्यामुळे नगरसेवक संतापले। पालिकेत तोंडानं राष्ट्रगीत म्हटलं जात नाही, हा राष्ट्रगीताचा अवमान निखिल वारेंनी आयुक्तांना सुनावलं। नागपुरात काँग्रेस नवनियुक्त नगरसेवकांकडनं सभागृहाच्या बाहेर संविधानाची प्रत हातात घेत घोषणाबाजी। सभागृह संविधानानं चालतं, जनतेचे प्रश्न संविधानाच्या माध्यमातून सुटावेत अशी मागणी। काँग्रेस गटनेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी। नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे यांची निवड। 104 मतं घेऊन काँग्रेसच्या महापौरपदाचे उमेदवार स्नेहल ठाकरेंचा मोठ्या फरकानं पराभव। स्नेहल ठाकरेंना केवळ 36 मतं मिळाली। जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळेंची महापौरपदी बिनविरोध निवड। तर शिंदेच्या शिवसेनेच्या मनोज चौधरींची उपमहापौरपदी बिनविरोध निवड। महापालिका स्थापनेपासून 17व्या महापौर म्हणून दीपमाला काळे या पदभार स्वीकारणार। अहिल्यानगर पालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड। महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 1 अर्ज आल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड। धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशींची निवड। मायादेवी परदेशींना 50 मतं मिळाली। तर राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार गीता नवले यांना अवघी 13 मतं। एमआयएमच्या हसीना साजिद यांना 10 मतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी दाखल। शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानी आव्हाड भेटीसाठी दाखल। मुंबई महापालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत। मुंबई महापालिकेतील शरद पवारांचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे महायुतीत सामील। मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी शिंदेंना पाठिंबा देण्याकरता एकत्र। ही सुरुवात आहे, शेवटपर्यंत ठाकरेंची सेना एकटीच राहणार, बाकी सगळे ठाकरेंच्या सेनेला सोडून जातील। मुंबई महापालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत गेल्यानंतर नवनाथ बन यांची टीका।
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अधिकृत जाहीर प्रचार थांबला. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. उद्याच्या मतदानाआधी हालचालींना वेग येणार. पुण्यामध्ये मतदार यादीतलं नाव शोधण्यासाठी मताधिकार ॲप. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. मतदाराचं संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून नाव शोधता येणार. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज. 18,18,742 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. 61 जिल्हा परिषद गटासाठी 211 आणि 122 पंचायत समिती गटांसाठी 327 उमेदवार रिंगणात. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. 1,693 मतदान केंद्रावरती उद्या मतदान होणार. 4,286 मतदान यंत्र प्रक्रियेत सज्ज, तर मतदानासाठी 5,455 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतपेट्या मतदान केंद्रावरती रवाना. जिल्हा परिषदेच्या 50 जागा तर पंचायत समितीच्या 100 जागांसाठी उद्या मतदान. मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, तर जिल्ह्यामध्ये 810 मतदान केंद्रावरती होणार मतदान. पंढरपुरातील जिल्हा परिषदेच्या 8 गटांसाठी तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी उद्या 309 मतदान केंद्रावरती मतदान. मतदान प्रक्रियेसाठी 1700 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोरच्या संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च. कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी रूट मार्चचं आयोजन. अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, पोलिसांचं आवाहन. नारायण राणेंविरोधात संजय राऊतांचं मानहानी प्रकरण. संजय राऊतांनी माझगाव कोर्टात साक्ष नोंदवली. पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार. राऊतांचं नाव मतदार यादीमध्ये नव्हतं, त्यांना आपण निवडून आणलं असा दावा नारायण राणेंनी केला होता. एप्स्टेन फाईलमध्ये मोदींचं वारंवार नाव येत आहे. एप्स्टेन फाईलवरनं राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा, तर पाटकर फाईलनं नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. निवडणुकीत टांगापलटी घोडे फरार करणार. तानाजी सावंतांचं वक्तव्य 2022 मध्ये जसं केलं त्याचीच पुनरावृत्ती करणार. तानाजी सावंतांची राणा जगजितसिंह पाटलांवरती नाव न घेता टीका. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतनं खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी करार केले जात आहेत. 3 दिवस एक्स्पो चालणार. रेल्वे पोलीस हवालदार विलास काकड यांची थायलंड इथे होणाऱ्या जागतिक मास्टर्स स्पर्धेकरता निवड. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यातर्फे काकड यांचा सत्कार. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये बालमजुरी आणि भिक्षेकरी मुलांच्या पालकांवरती पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. 14 बालकं बाल निरीक्षण गृहामध्ये तर पालकांची कोठडीमध्ये रवानगी. अहिल्यानगरच्या संगमनेर शहरामध्ये खुलेआम कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या गावगुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. मालेगावमध्ये नीती आयोगाच्या संपूर्णता अभियान 2.0चा उत्साहात शुभारंभ. अभियानाद्वारे 28 जानेवारी ते 14 एप्रिल आरोग्य, पोषण, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रातील 6 निर्देशांकांमध्ये 100% उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याचं मुख्य उद्दिष्ट. वर्ष उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. वाशिममधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत. प्रशासनानं तत्काळ हस्तक्षेप करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात लाल कांद्याची मोठी आवक. 35 लाख क्विंटल लाल कांद्याची आवक. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण.